आज रात्रीमध्ये झालेली परिस्थिती आहे आमची. तर मित्रांनो पूर्ण यो आमचा राहुल शेट निघले आता झेंडा घेऊन. जय श्रीश्याम. हॅलो, कसं वाटलं तुम्हाला? मस्त ना. बाबा श्रीश्याम, बाबा श्रीश्याम आम्हाला. खाली का लाईट खाली लाईट खाली आहे नको रिस्की आहे ना. हा फोर सिग्नल आहे. भाई यो होता रहस्य. समजला यो होता रहस्य. अच्छा तुम्हाला मी बोलत ना गाडी थांबवा थांबणार खड्डा आहे तुम्हाला बोलत ना गाडी थांबवा. यो होता सीन. टिपर जावत नको चल मग ऐकत नाही ना माझा. झालो चल. मध्ये मध्ये फॉग येते, मध्ये पूर्ण प्लेन होतंय. बंदच करणार आहे गाणं. आपण आता काय डायरेक्ट पूर्ण पॅक होतोय रस्ता. व्हाईट लाईटचा त्रास नाही. येलो लाईट तर आपली दिसली पण नसती. स्पीड असं जाऊन स्लो स्लो. तुझ्याकडे मला थोडी नाही गाडी थांबवा पुढं. तू हलवल चल. पर बाबा जी भैया ये खाटू श्याम जी कहाँ आएगा? अच्छा, खाटू श्याम जी जाना आपको? यहाँ से 500-600 किलोमीटर दूर है. 500-600 किलोमीटर दूर? हाँ सीधे. हे प्यारे श्याम, जिंदगी तेरे नाम. पूर्ण रात्रभर गाडी चालून आपण आता पोहोचलोय खाटू श्याम बाबा महाराज. हा सकाळचा सुंदर असा व्ह्यू आहे इथला. रात्री थोडीशी पॉवर नॅप घ्यायला थांबलो 20 मिनिटाची आणि 2 तास गाडीतच झोपलो आम्ही. बाहेरचं लोकेशन बघू शकता तुम्ही. अख्खाच्या अख्खा फॉग झाले तशी.
300 घेतलेली रूम 500 का तापून इथं असे बरेच झेंडे घेऊन लोक जातात. खूप श्रद्धा आहे लोकांची. सकाळपासून बरेच लोक गेले. 500-700 लोक गेले असतील अशी झेंडा घेऊन. लेडीज पण आहेत. मग म्हणजे मला चहा पाहिजे का असा विचारता डायरेक्ट. आणला आता फ्रेश बी झालोय सगळे. आता माझी टी शर्ट पण दाखव. ओरिजिनल घेतली. पायची टी शर्ट दाखवायची ओरिजिनल घेतले पायने. आता मंदिराकडे जातो बघतो तिथे काय सिच्युएशन आहे कसं आहे लोकेशन. तिथे जाऊनच सांगतो. आता आमच्यातलं कोणच आलेलं नाही पहिले त्याची. आता तुम्हाला पूर्ण माहिती आता दिली असती. आता जाऊन पहिले मी पण बघतो ना मग तुम्हाला सांगतो कसं काय ते. चहा नाश्ता केला अक्षयने. सकाळ सकाळ कसला गोळ्या खात घेतला काय माहिती. गाडीची अवस्था खराब केली. अख्खी गाडी पण साफ करायला लागेल कुठेतरी उतरल्यावर. आता चार्जर घे ना जरा. पूर्ण गाडी माखून ठेवले. गाडीचे टेम्पो बनवले आपल्या. आता कुठे थांबलो का गाडी क्लीन करतो एकदम मस्त. आपण असा एक झेंडा घेऊन फोटो काढू. झेंडा तिथं आहे. झेंडा डबल ती आसरी काय बोलतात झेंडा काय आमच्या. आपल्याला प्रसाद घ्यायचे याला तुझ्याला आपले कोणला जय श्री श्याम. त्याला घ्यायचे नारळ घेऊन. नारळ घेऊन कुठून नारळ. अरे नारळ फोड देतो मी देतो तो. त्याच्या नावाने नारळ वाहत तिथं. ठीक आहे वाहू ना भाई बस का बरं. फोन कर त्याला गुगल पे वाटव. तुम्हाला अजून एक सांगू का घाटूस आमची स्टोरी. पण तुम्ही सगळी करायला लागे तिथं. मी माझ्यावर ठेवली ती आई लेफ्ट साईडला. इथे पायी येणाऱ्या लोकांसाठी पण सुविधा केलेली आहे. पूर्ण साईडने वॉकिंग साठी बनवलेले आहे. घाटूस आमची पैदल पथ. म्हणजे गाड्यांच्या आडवं लोकांना यायला काही इंजुरी नको व्हायला. ते एकदम आरामात त्यांचे चालत राहतील साईड. लोकांना कोणाला यायला कोणत्या भक्ताला त्रास नको व्हायला. मोरपीस पण आहे. हे बघा सगळीकडे नुसते ते झेंडेच दिसत आहेत. हा तुम्हाला जे बोलत चालायला बनवलंय. हा बघा स्पेशल चालासाठी हा रस्ता बनवलाय पूर्ण. आणि हे झेंडे विचारून बघ कसं काय काय असतं. पण ते पहिले त्या विचार त्याची मान्यता काय त्या विचार. ये झंडा क्यों लेके जाते. झंडा बाबा के लिए लेके जाते. उधर देने का उधर अपन झंडा दे देने का उनको. हाँ. और ये जो गले में प्रसाद भी ये क्या है. ये सिर पे बांधे गले में. कैसा ये सही है. झंडा 70ला आहे 100ला आहे. आमचा झेंडा सगळीकडे नुसते ते झेंडाच दिसतात. फिर वापस बंद करके घर पे को छोटा मंदिर है ना उसमें रख देना. फिर वापस कभी आओ ना तब ये एक इतनी चला ये वो इतना ले लेना. उत्तर क्या ये घर पे मंदिर में रख देना एक घर पे ले जाके. फिर वापस कभी आओ ना इधर तब ये छटानी है बाबा को. मनोकामना पूरी हो जाए तब आप. अगर आने का टाइम नहीं मिलेगा तो कभी 2 साल 3 साल कभी आओ. जब भी आओगे तभी चढ़ाने. तभी आओ. क्या मांगा ना कैसा इसका. एक ही लेके जाने के दोन जाएगी. 2 तो बाबा को छटेगी. जैसे बाबा को छटा देना वहाँ पंडित है वो छटा देगा वो मिलेगा आपको. वो 2 ले लेगा आपसे कुछ मांगना. फिर एक बाबा के सामने दिखा के ऐसे ढक्कन खोल के मांग लेना. फिर ये तो 2 छटा देना और एक रिटर्न ये रिटर्न लेना. कितने का है वो. 10 रुपये की है. या चला ये घ्या याव परत. मी मागतो त्याला 3 मिलियनला. यो आमचा राहुल शेट निघले आता झेंडा घेऊन. आजू त्याचा फोटो काढ. शीश के दाने की जय.
किनारे का सहारा, श्याम हमारा. जय श्री श्याम. माझी मयूर व्हिडिओ कर ना, शेत चालेल काय खड्डा घेऊन दे इकडं. पुरं तू पुरं. पाटल्याला मध्ये नाही देईल. राईट. खतरनाक बुलबुल आहे तो बघ. अक्षय तेव्हा सांगतो इकडून जा. बरोबर. तुम्ही ऐकच नाही ना माझा. त्यांना सांगता इकडून रस्ता आहे, इथून रस्ता आहे, ऐकत नाही. हो इथंच निघलो परत आपण. हे इथं विचारला होता. चप्पल काढायची चप्पल मंदिर किती लांब आहे? 100 मीटर. चल असं जाने का रास्ता वापस आने का नहीं तू. हाँ जाओगे इधर से, जाओगे उधर से. चल ठेव इथं. चप्पल किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ना पेढे घ्या याच्यावली ते. पेढा घेतो. जाते समय लेते हैं ना. पेढा घ्या मस्त वाटतं. खतरनाक बुलबुल आहे पण. यानाकांचा मंदिर भेटला. देवाचं दर्शन पाहिजे तर असंच अक्षर यानाकांचा मंदिर भेटला. परीक्षा घेतो तुमची. सगळं यानाकांचा मंदिर भेटला. हे केलं शामकुंड हे सगळे जुने मंदिर आहे तिथेशी. नवीन माणूस रिटर्न जाईल लक्षात. ते पण येते. हा ते पण येते. जय श्री श्याम. जय श्री श्याम. जय श्री श्याम. जय. पुरा आहे. फूल मत फेको. हे बघ ना कसं फुल फेकतात लोक. त्याच्या आत्तळ टाकताना फुल फेकतात. नको फेकू, काहीच नको करू. ठेव असं. तू देवाच्या अंगावर फुला फेकतो. काय परत फुल का फेकायचा तो. जय जय. काय करतो. ये बंद रखो.
जय श्री श्याम. आगे बढ़ा. हेलो खाली कर लँड. जय. जे आपले युग आहे 4 युग त्यात बघ किती मोठं दाणी झालं. आता श्यामनी शीशदान केला. त्यांचं नाव बरबरीत होता. त्याही शीशदान केला. आणि आपला बलिराजा ज्याला आपण दिवाळीमध्ये पूजतो त्याने पण देवाने त्याच्याकडून फक्त 3 पग जमीन मागितली तर त्याने पूर्ण पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्व दान करून टाकला. विचार ना. आता एकदम मस्त दर्शन झालं आमचं. आपल्या इकडे दर्शन एकदम मस्त झालं आपला. आणि काय हा घेतो. आणि ऐक ना एक मूर्ती पण घे छोटी. कारण जमिनी कशा घेतलेला कशी वाली आणि 2 गाडीत टांगायला घेतो. एकदम चांगलं दर्शन झालं आणि एकदम म्हणजे असं वाटत नाही की खूप गर्दी आतमध्ये एकदम लवकर गर्दी खाली होते. एकदम मनसोक्त दर्शन घ्यायला भेटतं. आपल्या दुसऱ्या देवस्थान गेल्यावर कसं नुसतं हाकलतात लोटालोटी करतात गाड बाहेर काढतात तसं नाही. एकदम प्रेमात सांगतात. प्रेमात सर्व चालू आहे तिथे. एकदम मस्त वाटलं. एकदम मनसोक्त दर्शन झालं. तर आपल्या नॉर्मल देवस्थानाला कसं एकदम धक्काबुक्की करतात लोटालोटी करतात तसं इथे काहीच नाहीये. एकदम शांत दर्शन घेऊन देतात. आम्ही तर 2 टाइम जाऊन 2 टाइम दर्शन घेऊन आलोय. परत जाऊ. गर्दी खूप आहे तरी पण असं आतमध्ये वाटत नाही. अरेंजमेंट एकदम व्यवस्थित केले. कारण की मूर्तीच्या जवळ तसं पण कोणाला जाऊन देत नाहीये. लांबूनच दर्शन घेतो. कोणीही असू दे कितीही मोठा असू दे त्याला मूर्तीच्या जवळ जायची परमिशन नाहीये. बाकी चप्पल इथे ठेवलं होतं आपण. आता चार्जिंगच्या आपल्याकडे न्यायच्या का रिक्षा 2 आपल्याकडे पण न्यायच्या. परगाव असेल स्टेशन पासून आपले जिंदर स्टेशन आदू काय करतो माहित नाही. काय काय टाकू सरकार टाकून सरकार टाक. आता एवढं रिक्षाने चाललो आम्ही. या रिक्षाने आमचं 100 रुपये घेतलं 5 जणांचं. 20 रुपये परतील. आता ते आम्ही तिथे जाऊ. अरे का सहारा बाबा श्याम हमारा. मस्त पण एक नंबर वाईब आहे. कसं वाटलं तुम्हाला? मस्त ना. बाबा श्री श्याम आम्हाला. ही पूर्ण काटू सिटी आहे. श्यामकुंड मध्ये आपण गेलोच नाही. पण जाऊ कधीतरी योग येईल तो पण. आता तर घेतले बाई परत यालाच लागेल 1 मिलियनचा. बाई मजाक नाही. 1 मिलियन मागले हा तू मजाक नाही बाई. तशी असं सिस्टम आहे काही तर काहीतरी मागायचं असतं बाबाकडून. तर मिनी मागले माझं 1 मिलियन होतील का पुरं बाई. ते 1 वर्ष होतं ते 5 वर्ष हो परत याव. 1 मिलियनला इथं सेलिब्रेशन करू बाई. 1 मिलियन ज्या दिवशी होती त्या दिवशी विसरला घंटा. ही अशी गोष्ट कोण विसरतो का? 1 मिलियन ज्या दिवशी होतील ना त्या दिवशी निघा डायरेक्ट. तुमच्या सारखं चिकन चोरच विसरू शकता आदू. ज्या दिवशी 1 मिलियन होतील त्या दिवशी डायरेक्ट निघाचा. केक कापायला इथे 1 मिलियनचा. आता किती त्या पण सांगू का? आता किती त्या पण सांगू. वो देखो काला कलर का गाड़ी ना उधर लगा. ये इधर हिंदू लिखा हुआ. जय श्री श्याम. ये अपनी बसंती
चलो आता आपण कुठं आलो दादा भरतपूर नॅशनल पार्क आहे ना नॅशनल पार्क आहे ना भरतपूर आता आपण काठूच्यामोरून निघालो एकदम पद्धतशीर दर्शन करून इथून आता आपण भरतपूर नॅशनल पार्क बघायला जाणार आहे आपण नॅशनल पार्क बघू तिथून बघू आता कसं काय आहे सीन आता निघालोय तर आपण इथून रस्त्यात कुठेतरी मस्त बनवू जेवायला ना खाऊ कारण की आता यांचा खायची इच्छा नाही राहिली खतरनाक जेवायला बनवतो ते ना टेस्ट नाही काय त्यामुळे आता आपला स्वतःचा बनवायचा आणि तो खायचा तुझी पोरा बघतील तरी फिरतील तरी आम्ही गेलेलो आता अरे तुम्ही आलं भारत माता की जय चालू झाले एवढी पब्लिक तिथे आहे पण एवढी पब्लिक आले पण किती लोक विचार कर ग्रुप तो नको पाठल